माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांना नमस्कार। थंडीच्या दिवसात बाजारामध्ये लाल चुटुक अशी मोठी मोठी गाजरं मोठ्या प्रमाणात आलेली आहेत। ही गाजरं बघून आपल्याला ही घरी आणून त्याचा एखादा पदार्थ नक्कीच करण्याचा मोह होतो। आज मी गाजर, बीट आणि नारळाचा खव घेऊन त्याची बर्फी बनवणार आहे। या बर्फी करता काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। मी अर्धा किलो गाजरं घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून त्याचा किस करून घेतलेला आहे। एक मोठं बीट मी स्वच्छ धुवून त्याचा किस केलेला आहे। एक ही मोठी वाटी नारळाचा खव घेतलेला आहे। 200 ग्रॅम मी साखर घेतलेली आहे। तुम्ही ना साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 150 ग्रॅम मी खवा घेतलेला आहे। ही एक मोठी वाटी मी साईसकट दूध घेतलेलं आहे। 3 मोठे चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे। वेलची पावडर घेतलेली आहे। केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि 3 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा ह्यापैकी एक पदार्थ सुद्धा वापरू शकता। मी इथे दोन्ही थोडं थोडं घालणार आहे आणि वरनं गार्निशिंग करता मी काजू, बदाम आणि पिस्ते यांचे काप घेतलेले आहे। चला तर आपण आता वड्यांना सुरुवात करूया। आता आपण कढईत एक अर्धा चमचा थोडंसं साजूक तूप घालूया आणि नंतर त्याच्यात हे काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे थोडेसे परतून घेऊया। म्हणजे कसं त्याचा कच्चेपणा जाईल ना। आपण हे वरनं गार्निशिंगला लावणार आहोत वड्यांवर। एक 5 मिनिटात आपले परतून झाले, चांगला वास सुटला आहे। आता आपण काढून घेऊया। तुम्ही नुसते भाजून घेतलेत तरी चालतील, पण तुपात भाजल्यामुळे त्याचा कचकटपणा असा निघून जाईल। आता ह्याच कढईमध्ये मी अजून थोडंसं अर्धा चमचा साजूक तूप घालतेय आणि आपला जो खवा आहे तो थोडासा परतून घेते मी। कारण आपण बाजारातनं जो खवा आणतो ना तो असा सगळा असा त्याचा गोळा असतो। थोडासा आपण हलका असा परतून घेतला ना की तो असा मोकळा होतो। त्यामुळे आपल्याला तो गाजराच्या आणि बीटाच्या किसामध्ये पण टाकायला चांगला असा तो मिळून येईल। खवा परतताना तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल, कारण ऑलरेडी त्याला तूप सुटतच ना। आता बघा कसा असा हा मोकळा झालाय आणि हा पण परतल्यामुळे त्याचा असा कच्चेपणा जातो ना। आता आपला खवा चांगला परतून झालाय, त्याचा कच्चेपणा गेलेला दिसतोय बघा। आता आपण हा काढून घेऊया। आता मी 1 चमचा परत साजूक तूप घालते आणि त्याच्यामध्ये आता हा गाजराचा किस, हा बीटाचा किस, आधी आपण हे दोन्ही परतून घेऊया आणि मग आपण नारळ टाकूया। एक 5-10 मिनिटांनी नारळाचा खव टाकूया। थोडंसं हे वाफवून घेऊया आपण। खाली आपण तूप टाकलंय ना त्याच्यावर आपण आता परतून घेऊया। याच्यात ना आपण आता थोडंसं ह्यातलं दूध घालूया। साईसकट दूध घेतलंय ना मी, ते थोडंसं घालूया। आता हा दोन्ही किस मी 7 ते 8 मिनिटं असा वाफत ठेवते। आता आपण झाकण काढूया आणि हे बघा छान असं वाफवलं गेलंय, छान मिळून आलाय असा दोन्ही किस। याच्यात आता आपण हा नारळाचा खव घालूया
आणि परत हलवून एकजीव करूया. आता आपण ह्या स्टेजला हा आपण परतून घेतलेला खवा टाकूया. आणि ही 3 चमचे जी मिल्क पावडर घेतली आहे ती पण घालूया. ती 200 ग्रॅम जी आपण साखर घेतली ती पण आता ह्या स्टेजला घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या साखरेचं प्रमाण कमी जास्त करा. गॅस मिडियम वरच ठेवायचा. आता हे थोडस मिश्रण आपलं घट्ट होऊ देत, कारण आपण आता नुकती साखर घातली आहे ना, तर थोडस घट्ट व्हायला 10 मिनिटं जाते. आता हे छान मिश्रण सगळं मिळून आलंय बघा. आता ह्या स्टेजला आपण वेलची पूड घालूया. याच मिश्रणामध्ये मगाशी मी दूध जेव्हा टाकलं तेव्हा केशर काड्या पण घातलेल्या आहेत, त्यामुळे तो पण आपल्याला सुगंध जाणवतो. आता आपण या थाळ्याला थोडस तूप लावून घेतलंय. अगदी पुसटसर सगळीकडे तूप पसरवलंय. आता मी ह्याच्यात हे मिश्रण काढून घेते. हे सेट करायला ठेवूया थाळ्यामध्ये. आता ह्याच्यावर आपण जे परतून घेतलेले काजू, बदाम, पिस्ते होते ते आपण गार्निशिंग करता आता लावून घेऊया. आता हे गार्निशिंग केलेलं सगळं मिश्रण आपण सेट करायला 2 तास ठेवूया. आता 2 तास झालेले आहेत आणि आपलं बर्फीचं मिश्रण चांगलं सेट झालेलं आहे. आता आपण वड्या कापायला घेऊया. ही बघा कशी छान अशी वडी पडली. आता या बर्फीची आपण चव घेऊन बघूया. मस्तच. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडतील. बर्फीच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.